नमस्ते. मी गायकर सुनील भानुदास. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे विद्यालय पिंपळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी कविता क्रमांक 9. कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. कवयित्री आहेत नीरजा. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण या कवयित्रींचा परिचय करून घेऊया. नीरजा स्त्रीवादी एक लेखिका आहेत, कवयित्री आहेत, एक कथालेखिका आहेत. त्यांचे वेना श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. जे दर्पणी बिंबले ओल हरवलेली माती हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत. विद्यार्थी मित्रांनो, कवी केशवसूतांचं एक स्मारक रत्नागिरीमध्ये आहे. इंदिरा संत तसेच बहिरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. मित्रांनो, या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानता एक आश्वासक चित्र कवयित्रींनी रेखाटले आहे आणि त्यांना एक आशा आहे. त्यांनी एक आशा व्यक्त केलेली की हे प्रत्यक्षात साकार होईल असा एक त्यांचा विश्वास पण आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही एक कविता, चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य आपल्याला सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचे आहेत. आज या ठिकाणी आपण जर पाहिलं, बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्त्री पुरुष समानता दिसून येते. काही कार्यालयामध्ये, काही शाळेमध्ये, बऱ्याच ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी. आणि हाच तर खरा उद्देश या कवितेमधून आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये लहान मुलांच्या खेळातून किंवा एका लहान मुलीच्या खेळातून स्त्री पुरुष समानता आपल्याला या ठिकाणी या कवितेतून मुलांपर्यंत पोहोचवायची आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळी काही लहान मुलं खेळ खेळायची. आजही काही मुलं ती खेळ खेळतात, पण गावाकडचे खेळ सर्वजण विसरलेले आहेत. आता अलीकडे नवीन खेळ आलेले आहेत. तर पूर्वीचे गावाकडचे खेळ कोणते होते? पूर्वी मुलं लगोर खेळायची, पूर्वी मुलं कबड्डी पण खेळायची, मुले गोट्या पण खेळत होती, शाळेमध्ये भोवरा खेळायची. शाळेमध्ये दुसरा अतिशय चांगला खेळ होता माझी टोपी हरवली, माझ्या आईचं पत्र हरवलं. असे अनेक वेगवेगळे खेळ पूर्वीचे गावाकडे खेळले जायचे. काही मुलींचेही खेळ आहेत. काही मुली कांदापोड खेळायचे, मुलंही खेळायची. काही मुलं कबड्डी खेळायची, खो खो खेळायची. काही मुली खो खो पण खेळायच्या, कबड्डी पण खेळायच्या. असे अनेक खेळ, मैदानी खेळ आजही जातात. आणि या खेळांमधून आपल्याला स्त्री पुरुष समानता आपल्याला दाखवून द्यायची. हा थोडक्यात या कवितेचा आशय होता. विद्यार्थी मित्रांनो, आशय सांगितल्यानंतर मी तुम्हाला मुद्दाम 2 सुविचार सांगणार आहे. एक तो म्हणजे स्वामी विवेकानंदांचा सुविचार आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटं केलेली चर्चा व हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. मी दुसरा सुविचार सांगन, कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर ओळखा. पुन्हा आपल्याला संघर्ष करणं अतिशय सोपं जाईल किंवा आपल्याला पुढचा संघर्ष करणं अतिशय सोपं जाईल. असे 2 सुविचार मी तुम्हाला सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचं वाचन करूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं, भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू मांडी घालून बस. मुलगा मांडी घालून बसतो गॅस समोर. दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडेन. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कविता वाचून दाखवली. तर आता आपण या कवितेचा ओळीनुसार अर्थ पाहूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ऊन तापलेलं आहे. घराच्या आडोशाला म्हणजे आश्रयाला बराच वेळ झाला एक मुलगी काहीतरी खेळ खेळते आणि मी खिडकीतून पाहत राहत आहे. मला ती खिडकीतून दिसते, माझ्या घराच्या खिडकीतून म्हणजे झरोक्यातून. ती कोणता खेळ खेळते? लहान मुलांचा एक भातुकलीचा खेळ खेळते. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधान भाताचं भातुकलीतल्या विल्याशा गॅसवर. तिने एक छोटीशी बाहुली आपल्या मांडीवर घेतलेली आहे. ज्याप्रमाणे आपली आई आपल्या लहान बाळाला मांडीवर घेते आणि त्याला थोपटते आणि झोपी लावत असताना आईसुद्धा स्वयंपाक करते, तशी ती मुलगी त्या बाहुलीला थोपटत असताना तिने भाताचं आधन म्हणजे भाताचं पातेलं चुलीवर ठेवलं. गॅस म्हणजे एक छोटीशी लुटुपुटीचा त्यांचा जो संसार आहे, छोटासा खोटा. त्या खोट्या चुलीवर तिने एक पातेलं ठेवलेलं आहे. तो भातुकलीतला खेळ आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. बाजूला एक मुलगा चेंडू खेळताना आपल्याला दिसतोय आणि तो उंच चेंडू फेकतोय आणि पुन्हा झेलतोय आणि नेमका हातामध्ये झेलतोय. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलीने ते पाहिलेलं आहे. मुली कौतुकानं त्याच्याकडे पाहते आणि आपल्या मांडीवरची बाहुली खाली ठेवते आणि त्याच्याकडे जाते. त्याच्याकडे गेल्यानंतर मुलगा पुन्हा चेंडूवरती फेकतोय आणि तो आपलं कसब दाखवतोय म्हणजे आपलं कौशल्य दाखवतोय. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो. मुलगी त्याच्याकडे गेल्यानंतर मुलगी त्याला चेंडू मागते, तो हसायला लागतो आणि हसून काय म्हणतो बघा, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. मुलाने सांगितलंय चेंडू खेळणं हे तुझं काम नाहीये, तुझं काम फक्त काय भाजी बनवणे, तो फक्त भाजी बनव. त्यावेळी मुलगी म्हणते, मी दोन्हीही करू शकते, भाजीही बनवू शकते आणि चेंडूही खेळू शकते, तू करशील. मुलगा तिच्या हातामध्ये चेंडू देतो. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. ती मुलगी उंच चेंडू फेकते आणि मुलासारखाच छानपैकी आपल्या हातामध्ये अलगद झेलते. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती. मुलाने पाहिलं ती मुलगी छानपैकी वर चेंडू फेकते आणि पुन्हा व्यवस्थित झेलते, हे मुलाने पाहिलं. आणि पुन्हा मग मुलगी हसून त्याला म्हणते, आता तू मांडी घालून. मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. मग तो मुलगा गॅस समोर मांडी घालून बसतो आणि बाहुलीला मांडीवर घेतो. एक छोटासा त्यांचा लहान खेळ तो चालू आहे आणि त्या बाहुलीला थोपटतो सुरुवातीला आणि नंतर मग पातेलं शोधण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवताना
घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. तो सुद्धा घर कसं सांभाळायचं मुली कसं घर सांभाळतात तसं मुलंही कसं घर सांभाळू शकतात हे कौशल्य तू दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. त्या घराच्या त्या भिंतीच्या आडोशाला बसून. कवयित्री म्हणतात, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. कवयित्री यांना भविष्य दिसतंय त्यांच्या घराच्या खिडकीतून. एक आश्वासक चित्र, एक उत्साहवर्धक चित्र उद्याच्या जगाचं, की जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. म्हणजे स्त्री पुरुष समानता त्यांना या ठिकाणी दिसून येते. उद्या स्त्री पुरुष एकत्र नांदतील, एकत्र राहतील. स्त्री सुद्धा पुरुषाचं काम करू शकते, करेल, आणि पुरुष सुद्धा स्त्रीचं काम करेल. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल भावली आणि चेंडू जोडीनं. तसं विचार केला तर भातुकलीचे खेळ आपण पाहतो तर त्यातून आपल्याला असं दिसतंय खरंच भविष्यामध्ये दोघंही एकमेकांच्या बरोबरीनं स्त्री आणि पुरुष काम करतील. आणि ज्यावेळेस हे घडल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे त्याच्या हातामध्ये बाहुली सुद्धा पाहिजे. म्हणजे पुरुषाने जे काम केले ते स्त्रीनं बी केलं पाहिजे आणि स्त्रीने केलेलं काम हे पुरुषानंही केलं पाहिजे. असं ज्यावेळी घडेल त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता समाजामध्ये किंवा मुलांच्यामध्ये आपल्याला रुजलेली दिसेल. धन्यवाद मित्रांनो.